Welcome to our online class. Today we are going to learn about our ninth lesson, discount and commission. This is our last lesson in the part first of maths. Nowadays we are seeing many advertisement of discount sales and many advertisement of Diwali sales, Dasara sales, monsoon sales. In this type of sales, a discount is offered on various goods, on various clothes. Let's recall मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा. राईट द अप्रोप्रिएट नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता यामध्ये तुम्हाला पर्सेंट मध्ये दिलेलं आहे. काय दिलंय बघा. पहिलं फर्स्ट 12/100. 12/100 जो आहे. आता 12/100 तुम्ही पर्सेंट मध्ये कसं लिहिणार. 12%. हे जे टाइप्स ऑफ सेल्स तुम्हाला दिलेले असतात ते सुद्धा काय अशा प्रकारच्या पर्सेंट मध्ये दिलेले असतात. 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 50% डिस्काउंट. अशा पद्धतीने अशा प्रकारचे जे सेल्स आहेत त्या सेल्सवर डिस्काउंट हे दिलेलं असतं पर्सेंटेज मध्ये. तुम्हाला इथं बॉक्सेस फिलअप करण्यासाठी दिलेलं आहे. तर सेकंड दिलंय 47%. आता 47% कसं लिहिणार. ही पर्सेंटेजची खूण आहे. तिरकी रेघ आणि दोन्ही बाजूला त्या ठिकाणी झिरोज म्हणजे 47/100 असं आपण त्या ठिकाणी लिहिणार. यालाच काय म्हणायचंय 47%. त्यानंतर 86%. 86% कसं लिहिणार मग 86/100. अशा पद्धतीने पर्सेंटेज म्हणजेच काय अपॉन 100. डिनॉमिनेटरला काय लिहायचंय 100 लिहायचंय. त्याला काय म्हणायचं पर्सेंटेज असं म्हणायचंय. नेक्स्ट तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे 4% ऑफ 300. 4% ऑफ 300. ऑफ म्हणजेच काय या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. 300 चे 4% म्हणजेच काय 4%. पर्सेंट म्हणजे काय डिनॉमिनेटर 100 इंटू 300. आणि मग पुढे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे की तिथं 300 चे 4% किती येतील. 4% ऑफ 300 इज इक्वल टू हे 2 झिरोज न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे कॅन्सल होतील. 4 3 जा 12 म्हणजे त्या ठिकाणी बॉक्स मध्ये काय फिलअप करणार तुम्ही 12. त्यानंतर 15% ऑफ 1700. मग हे कसं लिहिणार 15/100 इंटू 17. आणि जे काय असेल आन्सर ते तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हटलंय की लेट्स डिस्कस. आणि त्या लेट्स डिस्कस मध्ये तुम्हाला मान्सून सेलचं एक पिक्चर दाखवलेलं आहे. आता या मान्सून सेल मध्ये तुम्हाला क्लोथ्सवर, आता मान्सून मध्ये शक्यतो क्लोथ्सवर हा डिस्काउंट हा दिला जातो. 10% डिस्काउंट असेल, 20% डिस्काउंट असेल. अशा पद्धतीचे ॲडव्हर्टाइजमेंट जे आहेत त्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. मार्केटमध्ये आता दसरा जवळ आला असेल तर दसऱ्यावर तुम्हाला डिस्काउंट, दसरा ऑफर, किंवा आता दिवाळी जवळ आलेली आहे तर दिवाळी ऑफर. दिवाळी ऑफरमधून तुम्हाला सगळ्या क्लोथ्सवर 10% डिस्काउंट असेल, 15% डिस्काउंट असेल. अशा पद्धतीने क्लोथ्सवर असेल, गुड्सवर असेल किंवा काय तुम्ही खरेदी करणार असाल त्यावर तुम्हाला डिस्काउंट हा दिला जातो. मग डिस्काउंट कोणाला म्हणायचं. यू ऑलरेडी लर्न अबाउट द प्रॉफिट, लॉस, मार्केट प्राइस, सेलिंग प्राइस. हे सगळे तुम्ही अभ्यासलेलं आहे. Nowadays there is a price tag on each item. प्रत्येक वस्तूवर एक प्राइस टॅग असतो. आणि हा जो प्राइस टॅग आहे तो त्या ठिकाणी जो शॉपकीपर असेल त्या शॉपकीपरने त्या ठिकाणी लावलेला असतो. आणि हा जो प्राइस टॅग आहे या प्राइस टॅगलाच आपण काय म्हणतो मार्क प्राइस असं म्हणतो. काय म्हणायचंय मार्क प्राइस असं म्हणायचंय. आणि या मार्क प्राइसवर काहीतरी शॉपकीपर सूट देतो त्याला काय म्हणायचं आपण डिस्काउंट असं म्हणायचंय. काय म्हणणार डिस्काउंट असं म्हणायचंय. आणि या मार्क प्राइस मधून डिस्काउंट हा मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळेल सेलिंग प्राइस मिळेल. काय मिळेल कितीला वस्तू आपण घेणार. ग्राहक जो आहे जो विकत घेणारा आहे सेलिंग प्राइस जी आहे ती त्याची ती किती कशी शोधणार. सेलिंग प्राइस इज इक्वल टू शॉपकीपरने लावलेला टॅग म्हणजेच काय मार्क प्राइस
आणि या मार्क प्राइस मधून हा जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट काय करणार, मायनस करणार. आता यावरून तुम्हाला हे ज्या 3 व्हॅल्यू आहेत, सेलिंग प्राइस, मार्क प्राइस आणि डिस्काउंट, या 3 पैकी कुठली एक तुम्हाला दिलेली असेल, समजा 2 तुम्हाला दिलेले असतील तर तुम्ही तिसरी व्हॅल्यू ही शोधू शकता. तुम्हाला सेलिंग प्राइस दिली असेल, मार्क प्राइस दिलेली असेल आणि त्यावरून तुम्हाला विचारलं असेल की किती डिस्काउंट. त्याच पद्धतीने समजा तुम्हाला मार्क प्राइस आणि डिस्काउंट दिला असेल तर सेलिंग प्राइस विचारलेली असेल, किंवा मग वस्तू ही विकत घेतली, 1500 रुपयाला वस्तू विकत घेतली, त्यावर 200 रुपये डिस्काउंट मिळाला, मग त्याची मार्क प्राइस काय होती. म्हणजे अशा पद्धतीने फिरून कुठलाही क्वेश्चन विचारला तरी या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते लिहिता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्ही 6 स्टँडर्डला 7 स्टँडर्डला पर्सेंट प्रॉफिट, पर्सेंट लॉस जसं शिकलेला आहात, तसेच पर्सेंट डिस्काउंट सुद्धा या ठिकाणी अभ्यासायचं आपल्याला. मग पर्सेंट डिस्काउंटचा फॉर्म्युला काय असेल, पर्सेंट डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. मार्क प्राइसला या ठिकाणी व्हॅल्यू आहे, सेलिंग प्राइस घ्यायची नाही, मार्क प्राइस त्या ठिकाणी घ्यायची आहे, जी काही वस्तूची मार्क प्राइस असेल ती, आणि इंटू 100 या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायचे. जेव्हा तुम्हाला पर्सेंट डिस्काउंट शोधायचा असेल तर डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. या उलट तुम्हाला आता बघा, मगाशी उदाहरण दिलेलं होतं 4% ऑफ 300, म्हणजे तुम्हाला हे पर्सेंट डिस्काउंट दिलेलं आहे आणि मार्क प्राइस दिलेला आहे, तर किती डिस्काउंट येईल हे शोधायचं असेल तर तुम्ही काय करणार, मग डिस्काउंट इज इक्वल टू, इथं काय येईल, डिस्काउंट इज इक्वल टू पर्सेंट डिस्काउंट. आता हा पर्सेंट डिस्काउंट इथे, हा मार्क प्राइस काय होईल, इथे इंटू होईल, इंटू मार्क प्राइस, आणि हा जो इंटू 100 येतो या बाजूला काय होईल, अपॉन 100 होईल. म्हणजेच आता मगाशी आपण उदाहरण सोडवलं की 300 चे 4%, म्हणजेच काय, पर्सेंट डिस्काउंट किती होता, 3 होता, आणि कितीचे 4%, पर्सेंट डिस्काउंट 4 होता, आणि 300 चे म्हणजे मार्क प्राइस किती होती, 300 होती, आणि अपॉन 100, आणि अशा पद्धतीने आपण 12 हे आन्सर काढलं, 4 3 जा 12, म्हणजे 12 काय मिळाला, डिस्काउंट मिळाला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जे काही फॉर्म्युले दिलेले आहेत पुस्तकात, तुम्हाला ते फॉर्म्युले दिलेले आहेत चार्टमध्ये पाठीमागे, बॉक्समध्ये तुम्हाला 2 फॉर्म्युले दिलेले आहेत, ते दोन्ही सुद्धा लिहायचे आणि त्याचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला दुसऱ्या 52 पेजवर तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत बघा. पेजवर फॉर्म्युले दिलेत. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट, आणि पर्सेंट डिस्काउंट एक्स असेल तर एक्स अपॉन 100 इज इक्वल टू डिस्काउंट गिव्हन अपॉन मार्क प्राइस. त्या अगोदर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे बघा. सेलमध्ये कुठल्या जून आणि जुलै महिन्यातला सेल दिलेला आहे, आणि या जून जुलै महिन्यातल्या सेलमध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कॉस्ट प्राइस सारीची किती होती, सेलिंग प्राइस किती. आता दोन्हींमध्ये 200 कॉस्ट प्राइस होती आणि जूनमध्ये सेलिंग प्राइस ठेवली 250, म्हणजे प्रॉफिट ऑन ईच साडी 50 रुपयेच फक्त वाढवले, म्हणजे एका साडीवर प्रॉफिट किती होणार, 50 रुपीज होतील. आणि जर 40 साडी जर सोल्ड, देन प्रॉफिट इज इक्वल टू 50 इंटू 40, 2000 प्रॉफिट झाला. परंतु जुलै महिन्यामध्ये सेलिंग प्राइस 230 ठेवली, म्हणजे प्रॉफिट ऑन ईच साडी कमी झालं, 50 रुपीच्या ऐवजी किती झालं, 30 रुपीज झालं फक्त. आणि किती साडीज विकल्या गेल्या, नंबर ऑफ साडीज सोल्ड 100, म्हणजे 100 साडीज इंटू प्रॉफिट ऑन ईच साडी म्हणजे 30, 100 इंटू 30 इज इक्वल टू 300चा प्रॉफिट झाला. म्हणजे जरी त्या ठिकाणी प्रॉफिट ऑन ईच साडी कमी असेल तरी सुद्धा साड्या विकल्या जाणाऱ्यांची संख्या जी आहे, नंबर ऑफ साडीज सोल्ड, हे जी नंबर्स आहेत ते जास्त असल्यामुळे प्रॉफिट हा जुलै महिन्यामध्ये काय झाला, जास्त झालेला आहे. असं एक एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे सॉल्व एक्झाम्पल्स वरून प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. आपण अगोदर प्रॅक्टिस सेट घेऊया. प्रॅक्टिस सेट 9.1.
या प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तुम्हाला. इफ मार्क प्राइस इज इक्वल टू 1700 रुपीज. मार्क प्राइस इज इक्वल टू रुपीज 1700 and selling price is equal to rupees 1540. Then find the discount. मग डिस्काउंटचा फॉर्म्युला काय? डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्क प्राइस किती? 1700 मायनस सेलिंग प्राइस किती? 1540. म्हणजेच त्या ठिकाणी किती डिस्काउंट मिळालं? रुपीज 160. आपण फॉर्म्युला इथे यूज केला. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला डिस्काउंट मिळाला. देन द नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल इज, काय एक्झाम्पल दिलंय सेकंड मध्ये? इफ मार्क प्राइस इज इक्वल टू 990 रुपीज. मार्क प्राइस किती आहे? 990 रुपीज आहे. त्यानंतर पर्सेंट ऑफ डिस्काउंट. डिस्काउंट पर्सेंट तुम्हाला दिलेला आहे. पर्सेंट डिस्काउंट इज इक्वल टू 10%. देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता जेव्हा तुम्हाला मार्क प्राइस आणि डिस्काउंट पर्सेंट दिलेला असेल तेव्हा तुम्हाला सेलिंग प्राइस शोधताना मगाशीच आपण फॉर्म्युला अभ्यासला की x/100 इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. अशा पद्धतीचा फॉर्म्युला होता की नाही, x/100. जर पर्सेंटेज डिस्काउंट हे x असेल तर. आता हा पर्सेंटेज डिस्काउंट किती आहे? 10 आहे. पर्सेंटेज डिस्काउंट 10. म्हणजे इथं फॉर्म्युला लिहिणार तुम्ही अगोदर, पर्सेंट डिस्काउंट अपॉन 100 इज इक्वल टू, म्हणजेच x/100 त्या ठिकाणी दिलेला आहे, डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर पर्सेंट डिस्काउंट किती दिलंय? 10 अपॉन 100 इज इक्वल टू डिस्काउंट तुम्हाला काय करायचा? शोधायचा आहे. आणि मार्क प्राइस किती दिलेली आहे? 990. सेलिंग प्राइस शोधण्यासाठी तुम्हाला अगोदर किती डिस्काउंट दिलेला आहे ते शोधावं लागेल. आणि डिस्काउंट शोधण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता डिस्काउंट शोधायचं आहे. डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट इंटू 100 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. डिस्काउंट इंटू 100 येणार, 10 इंटू 990 येणार. मग हा 100 जो डिस्काउंटला मल्टिप्लाय आहे तो इकडे काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. डिनॉमिनेटरचे 2 0, न्यूमरेटरचे 2 0 कॅन्सल करायचे आणि डिस्काउंट किती मिळाला तुम्हाला? 99 रुपीज. आता हा जो डिस्काउंट आहे तो आणखीन दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला शोधता येईल. कोणत्या पद्धतीने शोधता येईल? मार्क प्राइस इंटू पर्सेंट डिस्काउंट लिहायचे डायरेक्ट. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू पर्सेंट डिस्काउंट. आता मार्क प्राइस दिलेली आहे 990 इंटू पर्सेंट डिस्काउंट आहे 10 अपॉन 100. या फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्हाला शोधता येईल. हे वरचं सोडवायचं किंवा इथून या पद्धतीने सोडवायचं. हा 1 0 हा दुसरा 0 कॅन्सल झाला. 99 रुपीज तुम्हाला काय मिळालं? डिस्काउंट मिळालं. बरोबर. इथून एवढं जे सोडवलं आहे तेच आपण इथून एवढं सोडवलं आहे. जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे. आणि तुम्हाला काय विचारलं आहे? सेलिंग प्राइस विचारलेली आहे. सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय? सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस मधून डिस्काउंट काय करायचा? मायनस करायचा. मग 990 मायनस 99. 10 मधून 9 गेले 1, कॅरी केलेला जो आहे तो परत करायचा. 19 मधून 10 गेले 9 आणि परत केल्यानंतर काय मिळेल? 891 रुपीज. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 891 रुपीज त्या ठिकाणी मिळणार. तर बघा अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला मार्क प्राइस आणि पर्सेंट डिस्काउंट दिलेला असेल तेव्हा सेलिंग प्राइस शोधायची असेल
तर काय करणार, अगोदर डिस्काउंट शोधायचा आणि डिस्काउंट शोधल्यानंतर मग पर्सेंट डिस्काउंटवरून डिस्काउंट शोधल्यानंतर मग फॉर्म्युल्याने सेलिंग प्राइस ही शोधायची आहे. नेक्स्ट बघा थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलंय तुम्हाला, if the selling price is equal to 900 rupees and discount is equal to 20%. सेलिंग प्राइस त्या ठिकाणी दिलेली आहे 900 रुपीज आणि डिस्काउंट पर्सेंट त्या ठिकाणी दिलेला आहे 20%. डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू 20% आणि तुम्हाला विचारलेलं आहे मार्क प्राइस किती असेल, बरोबर. तर मार्क प्राइस तुम्हाला यावरून शोधायची आहे. आता जे शोधायचं असेल ते लेट द मार्क प्राइस बी ₹100 म्हणायचं. लेट द मार्क प्राइस बी ₹100. मग ज्या वेळेला 100 रुपीज मार्क प्राइस असेल त्यावेळी 20% डिस्काउंट, म्हणजे 100 रुपीजला 20% डिस्काउंट म्हणजे सेलिंग प्राइस काय येईल, मग 100 मायनस 20 किती मिळणार, 80 रुपीज मिळणार. आलं का लक्षात की 20% 100 रुपयावर 20 रुपये सूट आहे, म्हणजे सेलिंग प्राइस किती मिळणार, मग 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 रुपीज. मग इक्वेशन फ्रेम करायचं. आता तुम्हाला सेलिंग प्राइस दिली आहे 900, त्यावरून मार्क प्राइस विचारलेली आहे. तर तुम्ही काय म्हणणार अगोदर, जर सेलिंग प्राइस जी आहे ती 100 रुपीज असेल तर मार्क प्राइस किती असते, मार्क प्राइस जी आहे ती 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस ही 80 रुपीज. ही सेलिंग प्राइस किती मिळाली, 80 रुपीज मिळाली. तेव्हा मार्क प्राइस किती असते, 100 रुपीज असते. आलं लक्षात की सेलिंग प्राइस किती मिळाली आपल्याला, इथं 80 रुपये मिळाले. केव्हा 80 रुपये मिळाले, जेव्हा आपण मार्क प्राइस किती घेतली, 100 रुपीज घेतली. मग जेव्हा 100 रुपीज मार्क प्राइस असेल तेव्हा सेलिंग प्राइस ही 80 रुपीज असेल. तर सेलिंग प्राइस ही 900 रुपीज असेल तर तेव्हा मार्क प्राइस ही X रुपीज असेल. असं इक्वेशन तयार करायचं आणि मग इक्वेशन तयार केल्यानंतर म्हणजे 80 रुपीजला 100 रुपीज, तर 900 रुपीजला X रुपीज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, X इंटू 80 मिळणार इज इक्वल टू 100 इंटू 900. Therefore, X is equal to 100 into 900 upon 80. आता आन्सर शोधायचं आहे 100 into 900 upon 80. मग या इथला हा 8 वरचा 0 हा एक 0 कॅन्सल करायचा आपण आणि या 8 ने किंवा हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय मिळणार, 9 वर 2 0 आणि हा एक तिसरा, किती 0 झाले, 3 0 झाले. 9000 ला 8 ने डिवाइड करायचे आपल्याला, बरोबर. आता 9000 ला 8 ने आपण डिवाइड करूया. 8 1 जा 8, किती राहिले 1. पुढचा 0 कॅरी केला, पुन्हा 8 1 जा 8, किती राहिले 2. आता हा 0 पुढचा कॅरी करायचा, 20 झाले. 8 2 जा 16, किती झाले 20 मायनस 16 4 आणि हा लास्ट 0 कॅरी केला 40. 8 5 जा 40. म्हणजेच सेलिंग प्राइस ही 900 असताना मार्क प्राइस किती मिळाली, 1125. आलं लक्षात की जेव्हा तुम्हाला सेलिंग प्राइस दिला आहे आणि पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे, सेलिंग प्राइस आणि पर्सेंट डिस्काउंट दिलेला असताना मार्क प्राइस ही कशी शोधायची. आता हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत डिस्काउंट, कमिशन आणि रिबेट वरचे,
ते तुम्ही अगोदर मनातल्या मनात त्याचं कन्क्लुजन करायचं आहे, ते अगोदर समजून घ्यायचे आहे. आणि मग समजून घेऊन आपण जसं व्यवहारामध्ये वावरताना मग एवढ्याची वस्तू आहे, एवढे त्या ठिकाणी डिस्काउंट दिला तर ती कितीला मिळेल आपल्याला, किंवा इतका डिस्काउंट दिल्यानंतर तिची किंमत किती असेल, हे तुम्ही अगोदर कन्क्लुजन करायचं आहे आणि मग व्यवस्थित सोडवायला घ्यायचं आहे. ही फार कठीण नाहीये, पण त्या ठिकाणी अगोदर त्याचं व्यवस्थित समजून घेऊन मग उदाहरण सोडवायचं आहे. सेलिंग प्राइस दिली होती, पर्सेंट डिस्काउंट दिला होता आणि मार्क प्राइस शोधायची. मग पर्सेंट डिस्काउंट दिलेला असताना आपण मार्क प्राइस अगोदर काय म्हटली, 100 रुपीज म्हटली. 20% डिस्काउंट आहे म्हणून 100 मायनस 20 80 रुपीज काय आले, सेलिंग प्राइस आली. मग जेव्हा 100 रुपये मार्क प्राइस असेल तेव्हा सेलिंग प्राइस 800 असेल. तर मार्क प्राइस ही एक्स रुपीज असताना सेलिंग प्राइस ही 900 असणार आहे. हे अशा पद्धतीचं इक्वेशन तयार करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथे केलं आणि एक्स म्हणजेच जी आपल्याला शोधायची मार्क प्राइस आहे ती किती मिळाली आपल्याला, 1125. हे कुठलं एक्झाम्पल होतं, थर्ड एक्झाम्पल होतं. आणि या थर्ड एक्झाम्पल प्रमाणेच या ठिकाणी प्रॅक्टिस सेटमध्ये 6वं एक्झाम्पल दिलेलं आहे. जसंच तिसरं आहे तसंच काय 6वं एक्झाम्पल सुद्धा आहे आणि ते याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. त्यानंतर बघूया आपण फोर्थ एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी अगोदर, ते सॉल्व एक्झाम्पल्स पण सोडवायचे आहेत आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सॉल्व करायला तुम्हाला मदत होणार आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे बघा. द मार्क प्राइस ऑफ अ फॅन इज ₹300. फॅनची मार्क प्राइस दिलेली आहे 300 रुपीज. शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट. पर्सेंट डिस्काउंट जो दिलेला आहे, आता अशा पद्धतीचं एक्झाम्पल मग अशी आपण सोडवलं. पर्सेंट डिस्काउंट किती आहे, 12%. फाइंड द डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. आपण मगाशीच हे उदाहरण सोडवलं सेकंड एक्झाम्पल, त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व करायचं आहे. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मार्क प्राइस 300 दिलेलं आहे, पर्सेंट डिस्काउंट 1200 दिलाय. मग अगोदर काय शोधणार, डिस्काउंट शोधणार. डिस्काउंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय यूज करणार, मार्क प्राइस इंटू पर्सेंट डिस्काउंट. फॉर्म्युले लिहायला महत्व आहे, त्याला मार्क्स असणार आहे. मार्क प्राइस किती आहे 300 इंटू पर्सेंट डिस्काउंट किती 12% म्हणजे 12/100. तर या 3000 मधले 20 100 मधले 20 कॅन्सल केले, 12 3 जा 36 आणि पुढचा 0. हे काय मिळालं तुम्हाला, डिस्काउंट मिळाला. हा काय मिळालं, डिस्काउंट. आणि या डिस्काउंट वरून तुम्ही काय शोधणार, सेलिंग प्राइस ऑफ फॅन इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मग मार्क प्राइस किती आहे 3000 आहे आणि या 3000 मधून 360 रुपीज मायनस करायचे आहेत, म्हणजे काय मिळणार 2640 2640 रुपीज त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार. आता अशा पद्धतीचं हे चौथं उदाहरण. त्यानंतर आपण एक 5वं उदाहरण घेऊया आणि या चौथ्या उदाहरणाप्रमाणेच बघा दुसरं उदाहरण दिलेलं होतं, मग अशी सांगितलं तुम्हाला हो की नाही. दुसरं आणि चौथं उदाहरण कसे सेम आहे. आणि सॉल्व एक्झाम्पल जे आहे त्या सॉल्व एक्झाम्पल मध्ये जे काही उदाहरणं दिलेली आहेत, चौथं उदाहरण दिलंय सॉल्व एक्झाम्पल मध्ये, तशाच पद्धतीचं 8वं उदाहरण जे आहे प्रॅक्टिस सेट मधलं ते सॉल्व करायचं आहे. आता प्रॅक्टिस सेट मधलं 5वं उदाहरण बघा. 5व्या उदाहरणात काय दिलंय, द मार्क प्राइस ऑफ अ मिक्सर is ₹23,000. Mark price of mixer is equal to ₹22,300. A customer purchased it for 1955 rupees. आता कस्टमरने ते कितीला घेतलं 1955 रुपीजला घेतलं, म्हणजे हे काय असणार आहे मग
कस्टमरने घेतलं कितीला, तीच असणार आहे सेलिंग प्राइस. शॉपकीपरने कितीला सोल्ड केलं ते 1955 रुपीजला. तुम्हाला विचारलंय फाइंड द पर्सेंट डिस्काउंट ऑफर्ड टू दी कस्टमर. आता पर्सेंट डिस्काउंट जे आहे ते शोधण्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला मगाशी. पर्सेंट डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. मग अगोदर तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यूवरून काय शोधावं लागेल, डिस्काउंट शोधावं लागेल. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. 2300 मधून 1955 हे काय करायचे आपल्याला, मायनस करायचे आहे. आता 10 मधून 5 गेला 5, कॅरी केलेला परत करायचा. 10 मधून 6 गेले 4, पुन्हा कॅरी केलेला परत केला. 13 मधून 10 गेले 3 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे 345 रुपीज हे काय झालं, डिस्काउंट झालं. तुम्हाला शोधायचं आहे पर्सेंट डिस्काउंट. पर्सेंट डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. 345 डिस्काउंट मिळाला आपल्याला. 345 अपॉन मार्क प्राइस किती आहे 2300 इंटू 100. आता हे 2 झिरो आणि 2 झिरो घालवायचे. म्हणजेच 345 ला 23 ने काय करायचं, डिवाइड करायचं. 23 वन जा 23, 1 1 शिल्लक राहिले आणि 5 जो आहे तो कॅरी केला. 23 5 जा 115. म्हणजेच तुम्हाला पर्सेंट डिस्काउंट किती मिळाला, 15. Therefore डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू 15%. अशा पद्धतीने जे पाचवं उदाहरण आहे ते पाचवं उदाहरण सॉल्व करायचं आहे. तसंच पद्धतीने तुम्ही पुढची जी उदाहरण आहे ती सुद्धा सॉल्व करायची. आता शॉपकीपरने किती, आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते 6व्या एक्झाम्पल मध्ये बघा. अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज 22,250. देन फाइंड द मार्क प्राइस. मगाशी आपण उदाहरण सोडवलं बघा. सेलिंग प्राइस दिलेली होती आणि पर्सेंट डिस्काउंट दिलेला होता. थर्ड एक्झाम्पल, या थर्ड एक्झाम्पल प्रमाणेच 6वं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व एक्झाम्पल जे दिलेले आहे, 5वं एक्झाम्पल दिलंय सॉल्व एक्झाम्पल, त्या पद्धतीने 8वं एक्झाम्पल हे सॉल्व करायचं आहे. अशा पद्धतीने या डिस्काउंट आणि कमिशन मधला जो काही पहिला पार्ट आहे डिस्काउंट, या डिस्काउंटचा आपण आज या ठिकाणी अभ्यास केला. त्या डिस्काउंटशी संबंधित फॉर्म्युले लिहायचे, सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवायचे आणि प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत.